वॉर्ड क्रमांक 3 सुंदरनगर परिसरात रस्त्यावर पडलेला मृत्यूचा खड्डा नागरिकांच्या जीवावर बेततोय, मात्र प्रशासनाला तो दिसतच नाहीये। विशेष म्हणजे याच खड्ड्याच्या अगदी समोर सध्या रस्त्याचं काम सुरू असताना संबंधित अधिकारी निरीक्षणासाठी येऊन गेले, पण आश्चर्य म्हणजे त्यांच्या डोळ्यांना हा भला मोठा खड्डा दिसलाच नाही। याला दुर्लक्ष म्हणायचं की जाणीवपूर्वक केलेली अनास्था, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। हा खड्डा दिवसेंदिवस अधिक खोल आणि धोकादायक होत चाललाय। दुचाकीस्वार, पादचारी, रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी हा खड्डा म्हणजे उघड आमंत्रण अपघाताला आहे। या खड्ड्यामुळे परिसरात वारंवार अपघात घडत असून तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून निरीक्षण करत असल्याचं भयान चित्र समोर आलं आहे। प्रश्न असा आहे की एखाद्या गरीब नागरिकाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागा होणार आहे का? अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच खड्डे बुजवण्याची परंपरा वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सुरू आहे का? नागरिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का की आधी दुर्घटना घडावी आणि मगच दुरुस्तीचं काम हाती घेतलं जावं? या प्रकारातून संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक नगरसेवक यांची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। रस्त्याच्या कामावर कोट्यावधींचा खर्च होत असताना साधा जीवघेणा खड्डा बुजवण्याची जबाबदारी कुणाची आहे, हा सवाल आता ऐरणीवर आलाय। युवाग्राम 24 मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला थेट इशारा देतो की तात्काळ या मृत्यूचा खड्ड्याची पाहणी करून दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही अपघातास व जीवितहानीसह संपूर्ण प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील। वॉर्ड क्रमांक 3 ची ही अवस्था म्हणजे विकासाचा मुखवटा घालून नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे। आता तरी प्रशासन डोळ्यावरील पट्टी काढणार का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय।